18वा श्लोक चालला आहे, पान नंबर 264 आहे. त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे सगळं. आता अंग आणि उपांग सहित जेवढे पण शास्त्र आहेत ते सगळे सिद्धपणाच्या प्राप्तीसाठीच आहेत, आहे ना. म्हणून तिथं सांगितलं होतं की जे काही आपण द्वादशांगामध्ये आलेलं वर्णन आहे त्यातून आपल्याला सिद्धपदाची प्राप्ती कशी होईल हे पाहिलं गरजेचं आहे. चार्य अनुयोगातनं तर आपण पाहतो आहोत कसं आत्म्याचं कल्याण करायचं, आहे का नाही. म्हणजे कुठलंच अनुयोग जे आहे ते अप्रयोजनभूत नाही आहे, अन्यथा आचरणी लिहिला कशासाठी असता, आहे का नाही. पॉईंट समजतं आहे का नाही. कुठलाही अनुयोग काय नाही आहे, अप्रयोजनभूत आहे का विचारतोय. आता ते आपल्याला वाईट सवय लागलेली आहे काय, तेवढं अध्यात्म तेवढं प्रयोजनभूत आहे आणि बाकीचं सगळं तत्वच नाही आहे का नाही. अशा प्रकारे अनुयोगाबद्दलचा द्वेषसुद्धा उपयोगाचा नाही. ते पण जिनेंद्र कथित तत्वज्ञान आहे का नाही, काल्पज्ञानी लिहिलेलं आहे. हां, म्हणजे अल्पज्ञानचं मत नाही आहे ना, ते जिनमतच आहे का नाही. नाही तर आज जिनेंद्र भगवंतांनी सांगितलं कशासाठी असतं आणि आचार्यांनी लिहिलं तर कशासाठी असतं. जर ते तत्व नसतं तर हां ही गोष्ट वेगळी की त्यातून समीचीन तत्व काढायला पाहिजे, हे बरोबर आहे. जे आपण वाचतो आहोत, कर्णानुयोग वाचा, चरणानुयोग वाचा, प्रथमानुयोग वाचा, कळलं नाही. त्यातून तुम्ही काय काढायला पाहिजे, समीचीन तत्व काढलं पाहिजे, हे मान्य आहे. आलं लक्षात. त्यातून मोक्ष मार्ग आपला प्रशस्त करायचा आहे, हे मान्य आहे. परंतु त्याला अतत्व म्हणणं हे नाही मान्य. कळलं का नाही. आणि खूप लोकांना वाटतं की नाही 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 ते आत्म्याकडे नेतच नाही. म्हणून तर तिथं सांगितलं जर आपण जिनवाणी वाचली ना तर खूप गैरसमज दूर होतील. कळलं का नाही. म्हणजे अभिप्राय समजून घ्यायला पाहिजे. लक्षात घ्या, सम्यक दर्शनाचे जेवढे पण बाह्यनिमित्त सांगितलेले आहेत का नाही, बाह्यनिमित्त चारी गतीतले आहे ना, त्यात कुठं तर आहे का स्वाध्याय. ह्याचा अर्थ करू नका म्हणत नाही, उलटा अर्थ ग्रहण नाही करायचा. पण आपल्याला काय डोक्यात बसलेलं आहे की हे वाचल्यावरच होतं. हा भ्रम दूर करा. ज्याचं होणार आहे त्याचं निमित्त असणार. हां, फक्त भावना एवढी आहे की हे वाचायचा उद्देश का, तुम्हाला क्लिअरिटी आली पाहिजे, है ना. जाणीवून सद्धहदी, जाणून तुम्ही जे श्रद्धान करणार ना ते समीचीन होणार आहे, ह्यासाठी वाचा म्हणतो. पण एकदा वाचल्यानंतर, एकदा कळल्यानंतर परत परत काय तेच आहे ना. मग प्रत्येक जीवाचा आपापला प्रयत्न आहे, पुरुषार्थ आहे. त्यामुळे जो तो आपापल्या परीनं करत असतो, आहे ना. कोणी तीर्थवंदना करत करत काय करेल, हां आपलं सम्यक दर्शन करू शकतं का नाही, काय विचारतोय, आहे ना. कोणी श्रावकाचे षटकर्म सगळे, थोडक्यात एक नाही सांगत, सगळे झाले बरं का. त्यातून सुद्धा होऊ शकतं का नाही, होऊ शकतं का नाही. हां हां म्हणजे बरोबर, म्हणजे समजलं का नाही. आपण बघितल्या सगळ्या चर्चा त्याच पाहिलेल्या आहेत, शास्त्रामध्ये पण आलेल्या आहेत. मग कोणी देवपूजा असते, गुरुपास्ते आहे, स्वाध्याय आहे, संयम आहे, तप आहे. पण होऊ शकतं. पण अभिप्राय एवढा की हां की त्या जीवाला करण्यासाठी पहिल्यांदा हे जरूर आहे की त्याने हां क्लिअरिटी असली पाहिजे. नाहीतर तो भ्रम भटकू शकतो काय की नुसतं क्रियेमध्येच किंवा नुसतं बाह्य तत्वामध्येच समजेल. तत्वार्थ श्रद्धानं सम्यक दर्शन म्हणला, मग त्याला काय वाटलं की चला सतत्व आम्ही शाब्दिक जाणले म्हणजे सम्यक दर्शन झालं, असा भटकू शकतो. त्यापेक्षेने बरोबर आहे की बाबा सातत्वातलं एकत्व कळलं पाहिजे, आत्मतत्व कसं काढायचं ते कळलं पाहिजे. कळलं का नाही. आत्मानुभूती कशी घ्यायची त्यासाठी द्रव्यनियोगाचा आश्रय घेतला पाहिजे, अध्यात्म ग्रंथांचा आश्रय घेतला पाहिजे. त्याचं काही नाही आहे, फक्त त्यातूनच होतं हा हट्ट सोडला पाहिजे. अशी काही व्याप्ती कुठंच नाही आहे. काय म्हणलं, कळलं का, आलं का नाही लक्षात. त्यातूनच होतं हे चुकीचं आहे ना.
होऊ शकतं ना. समयसारच काय, लब्धीसार सुद्धा वाचन होऊ शकतं, गोमटसार वाचन होऊ शकतं, त्रिलोकसार वाचन होऊ शकतं. म्हणजे एक सांगतो तुम्हाला, नाही ना, प्रथमानुगातले कुठल्या 24 तीर्थंकर पुराण होऊ शकतं, हरिवंश पुराण आहे, पद्मपुराण आहे, आहे का नाही, महापुराण आहे. महापुराणमध्ये दोन्ही आलं, आदिपुराण, उत्तर पुराण. महापुराण माहिती आहे ना. तसे महापुराण 2-3 प्रकारचे आहेत, आहे ना. परंतु जे मुख्य महापुराण म्हटलं जातं त्यामध्ये 2, आदिपुराण प्लस उत्तर पुराण, त्याला महापुराण म्हणतात, आहे ना. आणि अजून दुसऱ्या आचार्यांनी लिहिलेले महापुराण वेगळे. कळलं का ना. तसं कन्फ्युजन करू नका. तर सांगायचा आम्हाला अभिप्राय, उद्देश एवढा. मग हा जीव करत नाही, हा नुसतं काय करतो आपण पाहतो, काय 14 मार्गणा. मग त्याच्याद्वारे आपला शुद्ध जीव पण हुडकायला पाहिजे का नको. ते पाहत नाही हे चुकीचं आहे. 14 गुणस्थान वाचले पण त्यातनं आत्म बघायला पाहिजे होतं का नको, ते चुकीचं आहे. प्रथमानुगातली गोष्ट वाचली, कुठली गोष्ट वाचली, परवाची आपण ऐकली होती ना, श्रीनिराजाची, आहे ना. त्यातून आत्मतत्व ग्रहण करायला पाहिजे होतं का नव्हतं, ते नाही करत, हे चुकीचं आहे. कळलं का काय म्हणतो ते. म्हणून तिथं सांगितलं की अंग तथा उपांग सहित जितने भी शास्त्र है वे सब सिद्धपणे की प्राप्ती के लिए ही है. कळलं. आणि नुसतं आत्मतत्वच नाही आहे ना, आपल्याला दोन्ही बघायला पाहिजे, अंतरंग आणि बहिरंग. नुसतं अंतरंग परिणाम नाही तर बहिरंग पण आपल्याला पाहायला पाहिजे का नको. आणि ह्यासाठी वेगवेगळ्या अनुयोगांचं अध्ययन असणं आवश्यक आहे. कळलं का नाही. वेगवेगळ्या जिनवाणीतल्या अनेक नयांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि त्यातून मग आपल्या अनुभूतीसाठी क्लॅरिटी खूप येते. मी म्हणला ना, अनुभूती तर घेतच होतो, आहे ना. परंतु तिथं जसं आपण बघितलं का नाही, किती छोट्या वेळात क्षपक श्रेणी चढू शकतात. मग आत्मानुभूतीसाठी किती अल्प वेळ देऊ शकतो हा जीव करू. अत्यंत अल्प सेकंदात सुद्धा काय होऊ शकतं, एका सेकंदाचा 10वा आणि 100वा नाही 1000वा जरी भाग म्हणला तरी चुकीचं होत नाही. बघितलं का नाही. मग ही क्लिअरिटी येते का नाही. मला काय म्हणायचं आहे, अशा प्रकारे येणं तेनं केनं अनेक गोष्टीतून आपली क्लिअरिटी येते, आहे ना. त्याचा उपयोग आपण आपल्या सामायिकासाठी करायलाच पाहिजे. आणि ते सांगितलं धर्मध्यानाचे 4 भेद आहेत का नाहीत. धर्मध्यानाचे 4 भेद कुठले कुठले. आज्ञा विचय, विपाक विचय, संस्थान विचय आणि चौथा आज्ञा अपाय हां तेच की आज्ञा विचय, अपाय विचय, विपाक विचय आणि संस्थान विचय. कळलं का. मग हे धर्मध्यान सांगितले का नाही. मग ते सामायिकामध्ये हे घ्यायला पाहिजे का नको. नाहीतर आपण बाकीच्या सगळीकडे भटकतच असतो का नाही, भटकतच असतो का नाही. सामायिकामध्ये कधी 3 लोकांचं दर्शन केलं आहे का, भटकलं आहे का जरा. सामायिकामध्ये एक ठिकाणी एक मंदिराकडे चला जाऊया, असं एक सांगतो तुम्हाला. कसं अंग उपांगातनं कसं सिद्धपणा प्राप्त करायचं ते सांगायला लावलं तुम्हाला शास्त्रामधून. जे काय आपण वाचलेलं आहे 14 मार्ग नाही, त्यातून सिद्धत्वाकडे गेलो का. तसं आपण ध्यानामध्ये थोडं थोडं सांगतच असतो, पण तसं गेलो का, जातोय का. कळलं नाही. म्हणजे ते चिंतन करत नाही हा जीव. ह्या सगळ्याकडून आपल्याला ते चिंतन करायला पाहिजे, आहे ना. समजा कर्मकांड शिकला, मग किती कर्मांचा आश्रय होतोय, किती कर्मांचा बंध संवर, ह्या सगळ्याचं चिंतन करत करत त्या जीवानं शुद्ध आत्मतत्वाकडे जायला पाहिजे का नको. डायरेक्ट आत्मतत्वाकडे जाऊ शकत नाही. तुमच्या परिणामामध्येच तशी काही नाही आहे, हां विशुद्धता नाही आहे किंवा एक आहे ना परिणाम अजून हे नाहीत ना. हां आणि लगेच कसा शुद्ध उपयोग होणार का. होतंय शुभाचं अवलंबन होतं ना तिथं, आहे का नाही. मग ते पहिल्यांदा तिथं स्थिर राहून मग त्यानंतर म्हणजे येणं केणं प्रकरण तेच म्हणत नाही तुम्हाला. मी सांगतोय आता जे आपण तीर्थवंदना करतो अनेक सवय लावायला पाहिजे आपल्याला, की डोळे बंद करून तुम्हाला शिखरजी दिसते का सांगा. आता
कळालं काय म्हणतोय तुम्हाला? शिखरजी एक स्थूल उदाहरण सांगितलं, हा ना. असे जेवढे जेवढे क्षेत्र केलेले आहेत ते डोळे बंद केल्यानंतर येत आहेत का डोळ्यापुढं? तिथले भगवान आठवत आहेत का? तिथं काय काय विकत घेतलं ते आठवत आहे. बरोबर आहे का नाही? ज्याचं चिंतन करायला म्हणजे काय म्हणायचं आहे मला, मी तर असं अनेक वेळा करत असतो, जेव्हा जेव्हा आपला उपयोग लागत नाही ना तेव्हा सुद्धा काय करायचं, सगळ्यात सोपे उपाय जे काय आहे त्याचे फोटो बघा. कळलं की आता समजा मंदिरात आहोत नाही ना, आता डोळे बंद करून आदिनाथ भगवान आठवतात का? काय म्हणतोय कळलं का नाही? जास्त वेळ राहत नाही ज्ञानात, बघायचं बघा, लगेच आपला भटकता उपयोग. त्यांना बघा किती किती वेळ राहतात ज्ञान, फक्त शुभ उपयोगाचा किती वेळ डोळे बंद करून आदिनाथ भगवान किती वेळ तुम्ही ज्ञानात ठेवू शकता बघा. प्रयोग करून बघा की जरा काहीतरी. मी म्हणलं ना, मी असंच करत असतो. फक्त आदिनाथ भगवान आपल्या ज्ञानामध्ये डोळे बंद केल्यानंतर येत आहेत का? श्रवण बेळगोळमधले भवभवी भगवान थोडंसं आठवत आहे, परत नंतर चला कळलं की अरे हे कळलं की नाही, तिथं स्थिर का नाही? त्यांच्या गुणांचं चिंतन करत नाही, त्यांचा फक्त आकार पाहतोय अजून सुद्धा ज्ञानामध्ये. तो आकार बघितला, कलर बघितला, अजून थोडेफार काय डिटेल्स असेल तर तेवढे बघितले, चला पुढं. म्हणजे अजून कुठं पाहतोय तू? जड दर्शनच करतोय का नाही? समजते का? का स्थिर नाहीत ज्ञानामध्ये भगवान? ज्ञानामध्ये स्थिर का नाहीत? त्यांच्या गुणांचं चिंतनच करत नाही. कधी डोळे उघडून त्यांच्या गुणांची स्तुती केली का? आपलं काय वाटतं की ती जस्ट काय आहे, प्रतिमा आहे, दगडाची मूर्ती आहे, त्यामुळे आपलं काय नसतं ना त्याचं. पण ते जर तिथं दुसरं कोण असतं तर, दुसरं कोण म्हणजे एक जिवंत, हा काय म्हणला, हा व्यक्ती वगैरे असते तर कशी काळजी केली असती, कसं तुम्ही केलं असतं, एक असं एक विचारतोय. हो म्हणजे ते केलंच नाही ना आपण, म्हणून तर सांगतोय की त्यांच्या गुणांचं चिंतन संपलंय आपलं. अनेक वेळा सांगितलं, म्हणून रोज एक 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 गुण काढा म्हणलं होतं का नाही? अशी सिच्युएशन येते, माझी तर येते, तुमचं मला माहीत नाही. मी तर आता आज कुठला नवीन गुण घ्यायचा, नवीन गुण पाहिजे का ना, जुना गुण टाकायचा, असं विचारतोय. काहीतरी वेगळं पाहिजे का नको? हां, स्वयंपाकात असते ना काहीतरी, हां नाही तर खात नाहीत, जाऊन बाहेर जाऊन खातात, किंवा बाहेरचं तुम्हाला आणायला लागतंय. बरोबर का नाही? हां, नाविन्यता, आमच्या दर्शनामध्ये नाविन्यता नसले की हा उपयोग बाहेर भटकतोय. काय झालं आहे ना? आमच्या उपयोगामध्ये नाविन्यता नसेल, गुणांच्या माध्यमातून तर उपयोग बाहेर भटकतोय का नाही भटकत? आणि त्यामध्ये दर्शन पण नीट होत नाही. आणि मग दर्शन नाही होत तर आत्मदर्शन काय होणार? मग चुकीच्या ठिकाणी भटकतोय. म्हणजे मला एवढं सांगायचा अभिप्राय काय एवढंच आहे की जे काही करत आहोत त्यातून हे ना की आपल्या आपल्या परीनं, आपल्या आपल्या बुद्धीनं, मी असं म्हणत नाही त्यासाठी हे खूप काय क्षयक्षम, आपल्या आपल्या बुद्धीने, परंतु जर त्याची महिमा आली तर तुम्ही त्याची स्तुती वेगवेगळी करणारच. आता तुम्हाला त्यांचे गुण कळलेत का नाहीत? है ना, मग करणारच, चिंतन करणार. सामायिक करत असताना, आपण ध्यान करत असताना वेगवेगळ्या प्रकाराने प्रयत्न करणार. आणि करत नाही हे दुर्भाग्य आहे. करतोय का सांगा? ध्यान करताय का? करत असावा. सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळी, दिवसभरात ना कधीतरी. इथं नाही म्हणत मी, घरात, मंदिरात पण म्हणत नाही मी, घरात म्हणतोय. घरात करत असावा असा अपेक्षा आहे. हां, तर जे काय असेल 1 मिनटं, 2 मिनटं, 5 मिनटं सांगितलंय का नाही बाबांनो?
हां, मग बघा, करत जावा करत नसाल तर, आहे ना. तर काय चाललं होतं, मग तिथं नाविन्यता आली पाहिजे का नको. मग जे रोज वाचलेलं आहे ते तिथं लावा ना, जे रोज खाल्लेलं आहे त्याला रवंत करा ना. पचत नाही त्यामुळं, खाताय आणि विसरून जाताय, म्हणजे ऐकतोय किंवा वाचतोय आणि विसरून जातोय, आहे ना. म्हणून तुम्हाला म्हणालं की जेव्हा आपण त्याचं हे करतो ना, काय त्याचे भाव बनतात, आहे ना. जसं आता तुमचं काय एखादा पाठ आहे, कुठलं काय तर पाठ सांगा, काय पाठ आहे तुमचं श्लोक, सगळ्याचं काय पाठ आहे, भक्तांबर, दर्शनपाठ. दर्शनपाठ आपलं भक्तांबरचा अर्थ माहीत नाही ना अजून लोकांना. दर्शनपाठ पाठ आहे का नाही. पण ते दर्शन पाठातलं एक शब्दाला भावपूर्वक जर म्हणला तर कसं दर्शन होतंय. म्हणजे भले अगदी करेक्ट संस्कृत माहीत नसेल, परंतु मोडका तोडका तर अर्थ माहीत येतोय का नाही त्यातनं. म्हणून ते दर्शनपाठ सोपं आहे. कळलं का नाही. भक्तांबरमध्ये जरा काय होतंय, जरा अजून एवढा अर्थ माहीत नसतं, त्यामुळे भावभाषण करायला जरा त्रास होतो. पण दर्शनपाठचं कसं होतंय, हां, थोडासा अगदी ज्याला काहीच माहिती नसेल तरीसुद्धा, अर्थ जरी जाणून नाही घेतला तरीसुद्धा त्याचे भाव वेगळेच बनतात, आहे का नाही. मी म्हणून म्हणा ना, खूप वेळा असं, आता मी तुम्हाला म्हणा नाही का, हे ज्या गोष्टीचं पाठ नव्हतं त्यामध्ये त्याचे भावच एवढे बनत नाहीत, आहे ना. आणि ज्याच्या गोष्टीचे पाठांतर झालेलं आहे ते ज्ञानामध्ये आहे आपल्या ऑलरेडी, आणि ते तिथं आपण तसं भावसहित म्हणल्यानंतर किती छान वाटतंय. कळलं का नाही. त्याचं दर्शन करताना, त्याचं हे करताना, किंवा कुठलंही आता समजा भजन म्हणतो आहोत, ते भजन पाठ आहे आपल्याला, आहे का नाही. मग ते भावसहित मला भारी वाटतंय का नाही. म्हणजे असं हेच म्हणत नाही शास्त्र घ्या किंवा दर्शन घ्या असं नाही. जे काय अवलंबन घेतोय भजनाचा सुद्धा असो, भजनाचा सुद्धा अवलंबन घेऊ शकतो आपण. ध्यान करू शकतो का नाही, सामाय करू शकतो का नाही, आहे ना. एक भजन, आध्यात्मिक भजन घ्या, आहे ना. निर्विकल्प अनुभवा प्राप्त, पण स्वतःला संबोधन करायचं आपण बंदच केलंय. काय पण म्हणा. आणि त्यामुळं सिद्ध पदाची प्राप्ती होत नाही आहे ना. साधूंना सामायिक का करायला सांगितलं, श्रावकांना पण सांगितलंय, आहे ना. तिथं काय करतायत, ते स्वतःला संबोधन करतात हो ते जीव. आपण स्वतःला संबोधन करतोय का, काय विचारतोय. स्वतःला संबोधन करायचं म्हणलं की नाही, दुसऱ्याला संबोधन करायचं म्हणल्यावर हां लिहिलंय का नाही, कुठे लिहिलेलं आहे, बरोबर समयसारमध्ये. दुसऱ्याला उपदेश द्यायचा म्हटल्यानंतर लगेच आचार्य होतो असं लिहिलेलं आहे. परस्परम आचार्यत्वम कुर्वन्ती असा शब्द आहे का नाही. समयसारच्या 4थ्या गाथेमध्ये अमृतचंद्राचार्यांनी लिहिलेलं आहे. कळलं का. परंतु स्वतःला संबोधन करायचं म्हटल्यानंतर स्वतःला उपदेश द्यायचा आहे. समजते ना काय म्हणतो तुम्हाला. आणि ते तोंडानं बोलायचं नाही, ते काय करायचं आहे, फक्त ज्ञानाने चिंतन करायचं आहे. पण त्याला वेळ नाही. तिथं फक्त किती वेळ, 1-2 मिनटं, 1-2 सूत्र, मी शुद्ध आहे, सिद्ध आहे, चला घरी जायचं आहे, ना, चला मला पुढचं काम करायचं. बरोबर आहे का नाही. म्हणजे सगळं जीवन कसं विचित्र झालेलं आहे आपण, आहे ना. म्हणून तिथे सांगितलं काय की आपल्याला काय आवश्यकता आहे, ह्याची दृढता वाढवायची आहे. एवढा एक श्लोक घेऊया, चला पुढं. आणि 504 सिद्धस्तुती मोक्षरूपी महल के लिए सीढ़ी के समान है. सांगा कुठला छंद आहे, छंद कुठला आहे, हा कुठला छंद आहे तुम्हाला सांगितलं होतं की. हा छंद कुठला आहे, हा आता जे संस्कृत म्हणायचं आहे ते शार्दूल विक्रीडी, आहे ना. चाल कशी, मी तुम्हाला सवय लावा म्हणतो, मला काय, मी प्रदेश आपला करतोयच की. फरक कळतो ना तुम्हाला, आहे ना. जसं पहिला श्लोक आहे ना, पहिला श्लोक आहे काय सर्गा येतांगो, आहे का नाही. त्याचा छंद कुठला आहे, त्याचा छंद कुठला, वर लिहिलं की स्त्रक धरा. काय करते ती,
अवघडच आहे बाबा मला तर. आणि तुम्ही पूर्वी अशी चुकीची चाल लावत होता. कुठली माहिती आहे का? शार्दूल विक्रीची चाल लावत होता, त्यामुळे नीट म्हणता येत नसायचं. कळालं का नाही? पण माहिती नंतर मी तसे नाही, काय सरगाय तांगो, थांबलं का नाही आपण बरोबर. आणि तुम्ही कसं लावत होता, काय सरगाय तांगो जयती, वाढलं का नाही तिची वेलांटी दुसरी. कळलं का काय म्हणतोय तुम्हाला? असं पूर्वी व्हायचं का नाही? मला माहीत होतं, पण आता म्हणलं कुठं काय बोलले तर अजून त्रास. ते ज्ञान करून मग सांगावं म्हणलं. जसं ते सांगितलं होतं का नाही, कवडी होती आणि ते आपल्या काकाकडे गेला आणि म्हणला काय ह्या रत्नांची किंमत काय. ते म्हणले तुला सांगतो, राहू दे माझ्याकडं, तू शिकून घ्या अगोदर. तसं कळलं का काय म्हणतोय? गडबड होती ती, काय जर चाल लावतो आणि मग ती गडबड. आणि ही स्त्रकधरा चाल अजून एक ठिकाणी आहे. कुठे सांगा बरं? स्त्रकधरा चाल येते पूजेमध्ये, विसर्जनमध्ये. आठवा. जिनेंद्र अर्चना काढावं. हाय इथं आहे जिनेंद्र अर्चना. मला सुरुवात आठवा नाही. स्त्रकधरा, आणि तिथं सुद्धा तुम्ही चाल चुकीची लावता. बरं राहू द्या, थांबा 1 मिनटं. आपल्याला आहे की इथं, राहू द्या, नको आराधना. आपल्याला जिनेंद्र अर्चना बरं आहे. 1-2 मिनटं काय, 1-2 मिनटं हे करा. आहे का? मिळालं का? बरं जाऊ दे, ते आता हुडकण्यात वेळ जाईल. उद्याच्याला ते घेतो, पण माहीत असावं ना काय. बरं माझ्या एकदमच डोक्यातनं गेलं. आपलं शांतीनाथ मुख शशिवून हारी, हे जे आहे का नाही, त्याच्यामध्ये स्त्रकधरा कुठले, होवे सारी प्रजा को, हे जे तुम्ही म्हणताय का नाही, इथं सुद्धा तुम्ही शार्दूल विक्रीत छंद लावताय. त्याची चाल चुकीची लावताय, त्यामुळे उच्चारण चुकतो, आहे का नाही. कसे होवे सारी प्रजा को सुख बलयुत हो धर्मधारी नरे, म्हणतात येत नाही. ही चाल अशी आहे, कशी, होवे सारी प्रजा को सुख बलयुत हो. पॉज आहे का नाही तिथं? समजलं का नाही? स्वल्प दाखवतो, उद्याच्याला दाखवतो, सगळं काढून ठेवतो, वेळ नको, आहे ना. हे छंद म्हणून तिथंच ते थांबलं पाहिजे. आणि चुकीचा छंद लावला की मी ती चुकीची जर चाल लावली तर 100% उच्चार चुकतात. कळलं का काय म्हणतोय ते? आहे ना. स्त्रकधराची कशी छंद तिथं थांबला पाहिजे ना. होवे सारी प्रजा को सुख बलयुत हो. कळलं का नाही? तसं काय सर्गाय तांगो जयती जिनपतीर नाभिसुनुर महात्मा. बघितलं पॉज कुठं बसतंय ते बरोबर बसतंय का नाही? आता एक पण चुकत, कॉम आहेत तिथं बरोबर पॉज बसले पाहिजेत ना, कारण ते काय आहेत, यती आहेत. सांगितलं होतं का नाही? आणि मग ती दुसरी चाल लावली तर चुकते. बरोबर कुठेतरी रस्व दीर्घ होऊन गडबड होऊन जाते. आलं लक्षात? म्हणून ते आता ते माहीत असावं म्हणून सांगितलं. हे घटवतो, हे जे ना शांतीपाठ उद्याला ह्याच्यावर दाखवतो. हळूहळू एक छंद रोज आपलं एखाद्या दुसरा गावात तर मधनं, म्हणजे रोज काहीतरी वेगळं तर सांगितल्यासारखं होईल. मी सांगतोय रोज जेवणात वेगळं पाहिजे, तसं प्रवचनात रोज काहीतरी वेगळा श्लोक. कळलं? चाल कुठली लावणार आता? शार्दूल विक्री. चाल आठवत नाही तर आपलं काय आठवायचं? अरहंतो, है ना. चला. निशेष श्रुत संपद शमनिधे आराधनाया फलम प्राप्तानां विषये सदैव सुखिना मल्पैव मुक्तात्मनां उक्ता भक्तिवशान्मयाप्यविदुषा यासापि साम्प्रतं निःश्रेणिर्भवतादनन्तसुखतत्
धामारुरुक्षोर्मम जो अशेष श्रुत संपत्ति शमनिधि शाश्वत सुखमय सिद्धों की स्तुति में जो कुछ यह गुणगान भक्ति भाव से प्रेरित होकर मुझ अज्ञानी द्वारा कथन सुखमय मोक्ष महल के वांछक मेरे लिए न सैनि समान। जिन्होंने समस्त शास्त्र रूपी संपदा प्राप्त करके प्रशमवान होकर आत्म तत्व की आराधना के फल को प्राप्त कर लिया है तथा जो सदाकाल सुखी है, ऐसे सिद्धों के विषय में मुझ अपंडित ने भक्तिवश थोड़ी सा कथन किया है। अर्थात जो कुछ भक्तिपूर्वक उनकी थोड़ी स्तुति की है, वह थोड़ी सी वाणी मुझे अनंत सुखमय मोक्ष रूपी महल पर चढ़ने की इच्छा करने वाले के लिए निश्रेणी के समान है। कळलं का? म्हणजे ज्यांनी एवढं पूर्ण सुख प्राप्त केलेलं आहे अशा सिद्ध भगवंताबद्दल सांगितलं काय आहे, मी काय केलेलं आहे, मुझ अपंडितने भक्तिवश थोडीशी भक्ती केली, थोडंसं कथन केलं म्हणले. थोडंसं म्हणजे किती समजते का? आपलं वर्ष झालं अजून संपलं नाही पुस्तक. किती श्लोक झालेत समजतात का नाही? अध्याय किती झालेत? 26. कळलं का नाही? आपल्याला लिहायचं म्हणल्यावर त्रास व्हायला लागला आहे. लिहायला सुरुवात केली का? अशा काही म्हणल्या माझं तर संपायला लागलंय. मला काल म्हणल्या हो संपायला लागलं ना, शेवटचा आता जीवनात उपयोग राहिला फक्त म्हणले. झालं. तुम्ही सुरुवात केली का नाही? अजून वाचनच केलं नाही. चालू आहे का? ठीक आहे, वाचा वाचा. तर सांगायचा अभिप्राय, मग तिथं आचार्य एवढे श्लोक लिहिले तरी सुद्धा त्यांनी सांगितले काय की मी अपंडित आहे, म्हणजे मी अज्ञानी आहे, अल्पज्ञानी आहे. तुम्ही कुठं आणि मी कुठं, आणि ही भावना गरजेची आहे. कळलं का नाही? स्वतःला आपण काय करतो, अशा कृतीमधून स्वतःला लगेच काय होतं, जरा मोठं समजायला लागतो का नाही? जरा काय केलं का नाही, कुठलंही कार्य केलं की काय होतंय, आपल्याला जरा आहे ना मोठंपणा वाटायला लागतो का नाही वाटत? सांगा बरं. काय पण का असू द्या, आहे ना. मी मंदिर बांधलं आहे, कळलं का नाही, मी शिबिर घेतलं आहे, मी काय केलं आहे, व्हिडिओ बनवले, मी काय केलं आहे, काय काय लिहिलं आहे, श्लोक लिहिले आहेत, काय ग्रंथ लिहिला आहे, हे लिहिलं आहे ते. जरा काय झालं की काय होतं, लगेच आपल्यामध्ये तो भाव येतो का नाही? परंतु जर तुम्ही एवढं ग्रंथ सगळे वाचले, कुठंही आचार्यांनी कधीही स्वतःला मोठं पण दाखवलं नाही. लिहिलं गेलं म्हणले, पण प्रत्येक वेळेस स्वतःला काय सांगितलेलं आहे, मी अल्पज्ञानी आहे. स्वतः पंडित वडमलजींनी सुद्धा म्हणले का नाही की जर काय हे झालं असेल तर विद्वत लोकांनी काय करा, नाही सुधारून घ्या, समजून घ्या. नाही समजून घ्यायला म्हणलं आमची चूक. सुधारून घ्या. छलम न घेतलं कोणते आचार्य स्वतः सांगतात, है ना. जर मी दाखवताना चुक्के जदी दाये जपमानम छले, त्याच्यावरचा श्लोक काय, नवी हो दीपमत्त न अपमत्तो जानगो दुजो भाव, नाही ते नाही श्लोक, तो श्लोक नाही आहे. चुक्की जे छलम न घेतलं आमच्या अगोदर, जदी दाये जपमानम, त्याच्या अगोदरचा शब्द आठवण आहे मला. तमेयत विहत्तम दायेहम अप्पोनोस विन जदी दाये जपमानम चुक्के छलम न घेतलं, म्हणजे जदी दाये जपमानम, चुक्के जे दाखवत असताना जर काय चुकलं तर तुम्ही छल ग्रहण करू नका, असं कोण म्हणतायत?
कोण ना कोणता आचार्य म्हणतात, समजतंय का? स्वतःला किती किती न्यूनतम स्तरावर ठेवलेले आहेत. आणि आपल्याला जरा काय झालं की येत आहे, मला माहिती आहे मला, है ना. हा सगळा अविनयाचं काय आहे लक्षण आहे. आणि हे सगळं नष्ट होणार, असं ज्ञान नष्ट होतं, टिकत नसतं. कळलं का नाही? जिथं अविनय झाला तिथं ते टिकत नसतं. कळलं का नाही काय म्हणतो ते? तर मग सांगायचा, आणि ते प्रत्नोन्मयातल्या गोष्टी पण आता ते सांगत बसत नाही, तर तुम्ही त्यातनं समजून घ्या. तर सांगायचा अभिप्राय काय चाललेला की जरा काही आपण कृती केली, काय कुठलंही कार्य केलं, ठीक आहे, स्तुती अपेक्षित असते, स्तुती होऊ द्या, चांगलं व्हायला पाहिजे, करायला पाहिजे, दुसऱ्याचं कार्य पाहून स्तुती करायला पाहिजे, दुसऱ्या गुणांची स्तुती करायला पाहिजे, त्याचं म्हणणं नाही आहे. परंतु आपणच आपली स्तुती नाही करायची. कुठला दोष सांगितला आहे आपणच आपली स्तुती करायची म्हणल्यावर? आत्मप्रशंसा, परनिंदा. कुठला दोष? बापरे, काय करावं? कुठला दोष? हां, अनुपगुहन. उपबृहन नाही, उपबृहन गुण आहे, तो दोष नाही आहे. उपबृहन हे गुण आहेत. हां, आणि अनुपगुहन समजलं? कळलं का नाही? संवेदर्शनाचे 8 अंग त्यातला अनुपगुहन, स्वतःची स्तुती करायची आणि दुसऱ्याची निंदा. कळलं का नाही? त्यामुळं ही, कळलं का नाही? आता ह्याच्यावर भरपूर तुम्ही चिंतन करा. जे आपण लिहितो आहोत है ना, स्वतःला काय समजायचंय? अल्प समजायचं, पण मेहनत भरपूर करायची. नाहीतर ते डोकं वेगळं चालतंय, आहे का नाही? नाही तर तिथं मग कधी जाऊ दे, कोण आहे, काय करणार आहे, असं नका समजू. आहे काहीतरी आहे, मी नाही सांगत, आहे ना. पण तुमचं तुम्ही कुठलीही अपेक्षा न ठेवता काय करा, लिखाण करा. ठीक आहे ना? चला, ओम. हां, थांबा, हे सांगायचं राहिलं. ते एक विषय निघाला होता का नाही, विजय डॉक्टर काका, तुम्ही प्रश्न विचारला होता का नाही, ते रंगाचा, शरीराचा रंग तीर्थंकरांचा नाही का? हां ना, ते स्तुतीचं तुम्ही वाचलं आहे समयसारमधनं, उत्तर पण तुम्ही तिथनं वाचलेलं आहे, त्यामुळे मी ते सांगत नाही. आता व्यवहार नाही, निश्चय नाही. मला फक्त इथं सांगायचा अभिप्राय काय आहे की तीर्थंकरांचे जे रंग सांगितलेत ना, रंग आहे का नाही, तर ते जे कुठले कुठले वेगवेगळे प्रकार ग्रंथात आहेत ते तुम्हाला मी पाठवलेलं आहे. ते तुम्ही बघून घ्या आणि ते कसं पाहायचं ते जरा थोडंसं शिकून घ्या. म्हणजे तिथं कळतं ना, पद्मपुराणला त्यांनी लाल कलर केलेला आहे. म्हणजे तिथलं जे सामान्य कथन आहे ते पद्मपुराणच्या अपेक्षेने विशेष कथनचा रकाना इकडं केलेला आहे. ते बघून घ्या की चार्टमधला तो रकाना. कळलं का? आणि आपण जे बघितलेलं आहे इथं ते त्रिलोकसार, त्रिलोकपद्धतीच्या ग्रंथाच्या अपेक्षेने पाहिलं होतं. ठीक आहे ना? आता ह्यात सगळ्यात महत्त्वाचा जो गैरसमज क्रिएट होऊ शकतो तो मला सांगायचा की आपण इथं म्हणजे काय, कुठल्या कुठल्या रंगाचे सांगितले होते? लाल रंगाचे आहे का ना, निळ्या रंगाचे आहे ना, पांढऱ्या रंगाचे, सोनेरी रंगाचे. आता मूर्ती करताना तर आपण धडधडीत तसा कलर देतो, पण ॲक्च्युली कसे असतात ही कल्पना चुकीची होऊ नये म्हणून तुम्हाला सांगतो. ॲक्च्युली बॉडी कलर आपलाच आहे. बॉडी म्हणजे बॉडी समजतं का नाही? अगदी काळा म्हणजे आफ्रिकन नाही आहेत. कळलं का नाही? लाल म्हणजे अगदी लालेला नाही, तर निळा म्हणल्यानंतर ते काय दाखवतात ना ते अन्य मतामध्ये आहे ना, तर ते अगदी तसे एकदम निळे नाही आहेत. कळलं नाही? एकदम निळे असं ते नाही लावायचं. हा ना, मग कसं लावायचं तर नेहमी लक्षात घ्या. आता जसं आपण बघतो का नाही आपल्या सगळ्यात, आता उदाहरणार्थ बॉडीमध्ये काय पांढरा आहे, थोडासा काळा आहे, श्याम रंग म्हणतो का नाही, हां, छटा, स्किनचा कलर. कळलं का नाही काय म्हणतो मला? स्किन कलर जो असेल का नाही त्यामध्ये आपण पाहतो का नाही, मग त्याच्यामध्येच पांढरा, लाल, काय हिरवा, काळा, निळा आणि सोनेरी वगैरे आहे का नाही, हे अशा प्रकारे लावायचे आहे ना, छटा. आता जे स्किन कलरमधले जे डॉक्टर्स वगैरे आहेत ते सांगू शकतील, किंवा तुम्ही थोडं गुगल करा, नाहीतर थोडंसं जर तुम्हाला फोटोशॉप माहीत असेल तर कळेल. म्हणजे सॉफ्टवेअरचं म्हणजे कळलं काय म्हणतं, त्याच्यामध्ये जे कलर्स असतात का नाही कलर, ते आपल्या
स्किनचा कलर. नाहीतर मग आपण काय लावायला लागलो, अगदी निळा म्हणजे अगदी निळच, लाल म्हणजे अगदी लाल लाल, असं नाही. किती विचित्र आहे ते. त्यांना काय आहे सांगितलं, हां काय आहे, हां त्यांच्याकडे काय आहे, सगळं समचतुरस्र आहे का नाही, संस्थान आहे ना, समचतुरस्र आहे का नाही, ते दिसणं किती आहे, एकदम परफेक्ट आहेत, समजलं का नाही. पण त्याच्यामध्ये छटा असते का नाही. जसं आता हे कसं कळेल तुम्हाला माहिती का, जर तुम्ही जर हे पाहिले काय असे स्किन शेड्स हां शब्द, स्किनमधले जे शेड्स असतात ना, त्याच्या छटा म्हणा किंवा काय चित्रकला माहीत असेल तर जरा कळेल तुम्हाला, आहे ना. मग त्याच्या अपेक्षेने ते लावायचं, कळलं का. नाहीतर मग उगं आपलं नवीन काहीतरी सुरू. ठीक आहे, मूर्ती करताना आपण ते त्या कलरची केली तर ते ठीक आहे, ते काय आहे शेवटी, हां प्रतीक आहे, दगड आहे वगैरे ते. परंतु काय व्हिज्युअली करताना कळालं का ना, किंवा चित्र जर काय तसं काढत असाल तर पार्श्वनाथ भगवान अगदी निळे दाखवायचे नाहीत, निळा मनुष्य दाखवायचा नाही, काळा मनुष्य दाखवायचा नाही. ती काय आहे, त्याची छटा आहे, शेड्स आहेत. लक्षात आलं का. हां बस मला तेवढं एक सांगायचं होतं. चल घ्या 14 मार्ग नाम. हां घ्या नाव.